दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्मनिरूपण. श्रीराम. धरू जाता धरिता नये, टाकू जाता टाकीता नये, जेथे तेथे आहेच आहे परब्रह्म ते श्रीराम. जिकडे तिकडे जेथे तेथे विन्मुख होता सन्मुख होते, सन्मुख पण चुके नाते काही केल्या श्रीराम. बैसले माणूस उठून गेले, तेथे आकाशची राहिले, आकाश चहूनकडे पाहिले तरी सन्मुखची आहे श्रीराम. जिकडे तिकडे प्राणी पळून जाते, तिकडे आकाशची भोवते, बळे आकाशा बाहेर ते कैसे जावे श्रीराम. जिकडे जिकडे प्राणी पाहे, तिकडे ते सन्मुखची आहे, समस्तांचे मस्तकी राहे, माध्यानी मार्तंड जैसा श्रीराम. परी तो आहे एकदेशी, दृष्टांत न घडे वस्तुसी, काही एक चमत्कारासी देऊनी पाहिले श्रीराम. नाना तीर्थे नाना देसी, कष्टत जावे पहावयासी, तैसे न लगे परब्रह्मासी बैसले ठाई श्रीराम. प्राणी बैसोनीच राहता, अथवा बहुत पळवून जाता, परब्रह्म ते तत्वता समागमे श्रीराम. पक्षी अंतराळी गेला, भोवते आकाशची तयाला, तैसे ब्रह्म प्राणी आला, व्यापून आहे श्रीराम. परब्रह्म पोकळ घनदाट, ब्रह्म सेवटाचा सेवट, ज्यासी त्यासी ब्रह्म नीट, सर्व काळ श्रीराम. दृश्या सभा हे अंतरी, ब्रह्म दाटले ब्रह्मांडोदरी, आरे त्या विमळाची सरी, कोणास द्यावी श्रीराम. वैकुंठ कैलास स्वर्गलोकी, इंद्रलोकी 14 लोकी, पन्नगादिक पाताळ लोकी, तेथेही आहे श्रीराम. काशीपासून रामेश्वर, अवघे दाटले अपार, परता परता पारावार, त्यास नाही श्रीराम. परब्रह्म ते एकले, एकदाची सकळासी व्यापिले, सकळास स्पर्शोन राहिले, सकळ आठाई श्रीराम. परब्रह्म पाऊसे भिजेना, अथवा चिखलाने भरेना, पुरामध्ये परी वाहेना, पुरा समागमे श्रीराम. एक सरे सन्मुख विमुख, वाम सव्य दोहीकडे एक, आर्ध ऊर्ध प्राणी सकळीक, व्यापून आहे श्रीराम. आकाशाचा डोहो भरला, कदापि नाही उचंबळला, असंभाव्य पसरला, जिकडे तिकडे श्रीराम. एक जिनसी गगन उदास, जेथे नाही दृश्यभास, भासे वीण निराभास, परब्रह्म जाणावे श्रीराम. संत साधू महानुभावा, देव दानवा मानवा, ब्रह्म सकळासी विसावा, विश्रांती ठाव श्रीराम. कोणेकडे सेवटा जावे, कोणेकडे काये पहावे, असंभाव्य ते नेमावे, काये म्हणून श्रीराम. स्थूळ नव्हे सूक्ष्म नव्हे, काही एकासारखे नव्हे, ज्ञानदृष्टीवीण नव्हे, समाधान श्रीराम. पिंड ब्रह्मांड निरास, मग ते ब्रह्म निराभास, येथून तेथवरी अवकाश, भकास रूप श्रीराम. ब्रह्म व्यापक हे तो खरे, दृश्य आहे तो हे उत्तरे, व्यापे वीण कोण्या प्रकारे, व्यापक म्हणावे श्रीराम. ब्रह्मासी शब्दची लागेना, कल्पना कल्पू शकेना, कल्पने तीत निरंजना, विवेके ओळखावे श्रीराम. शुद्ध सार श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन, विज्ञानी पावता उन्मन, सहजची होते श्रीराम. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणेसी बाणावे, जन्म मृत्याच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचेनी साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे घेता शोध, मनन कर्त्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीसे समास, साधके पहावे सावकास, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काये प्रयोजन, येथे प्रत्ययास कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, काशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐसा अप्रमाण बोलण्याचे, काये घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाव उडाला, तेथे कोणत्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदेश्वरे अनुक्रमे, सकळ केले श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्मनिरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 20वा समाप्त. श्री दासबोध ग्रंथ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 20वा समास 10वा विमल ब्रह्मनिरूपण. श्रीराम. परब्रह्माला धरायला जावे तर त्यास धरता येत नाही, त्याला टाकावे म्हटले तर त्याला टाकताही येत नाही. जेथे तेथे हे परब्रह्म आहेच आहे.
जिकडे तिकडे जेथे तेथे आपण कुठेही गेलो तरी आपण त्याच्या विन्मुख होऊ शकतच नाही. ते सदा सर्वदा सन्मुखच असते. काहीही उपाय केले तरी त्याचे सन्मुख पण चुकविता येत नाही. एखादा बसलेला माणूस उठून गेला तरी तेथील आकाश तेथे जसेच्या तसेच असते. आकाशाला कुठूनही पाहावे ते चहूकडून सन्मुखच असते. जिकडे तिकडे प्राणी पळून जातो. जिकडे तिकडे त्याच्या सभोवती सर्वत्र आकाशच असते. आकाशाबाहेर बळे जाता कसे येईल? प्राणी जिकडे तिकडे पळतो तेथे तेथे त्याला आकाशच सन्मुख दिसते. जसा माध्यान्ह काळी सूर्य सर्वांना त्यांच्या मस्तकीच दिसतो तसेच हे जाणावे. पण तो सूर्य मर्यादित आहे. त्याचा दृष्टांत परब्रह्म वस्तूला देता येत नाही. पण थोडीशी कल्पना यावी म्हणून हा चमत्कार सांगितला आहे. एकच सूर्य एकाच वेळी कोट्यावधी लोकांना आपल्या माथ्यावर दिसतो हा एक चमत्कारच आहे. पण परब्रह्म वस्तू एकदेशीय नसून सर्व व्यापक आहे. नाना तीर्थे पाहण्यासाठी नाना देशात कष्ट सोसत ती पाहण्यासाठी जावे लागते. पण परब्रह्मास पाहण्यासाठी असे कष्ट करावे लागत नाहीत. बसल्या ठिकाणीच त्याची प्राप्ती होते. प्राणी एका ठिकाणी बसून राहिला अथवा खूप दूरवर पळून गेला तरी परब्रह्म तत्वतः त्याच्या समागमेच असते. पक्षी आकाशात कितीही उंच गेला तरी त्याला सभोवती आकाशच दिसते. तसेच सर्व प्राणी मात्रांना ब्रह्मच सर्व बाजूने व्यापून आहे. परब्रह्म पोकळही आहे आणि घनदाटही आहे. सर्व शेवटांचा शेवट ब्रह्मातच होतो. ज्याला त्याला सर्व काळ ब्रह्मच प्राप्त आहे. दृश्यांच्या सबाह्य अंतरी ब्रह्मांडाच्या उदरात सर्वत्र ब्रह्म ओतप्रोत घनदाट भरलेले आहे. त्या विमल ब्रह्माला कुणाची उपमा द्यावी? त्याची बरोबरी कुणाशी करावी? वैकुंठ, कैलास, स्वर्गलोक, इंद्रलोक, 14 भुवने, नागादिकांच्या पाताळलोकी सर्वत्र ते परब्रह्म आहेच. काशीपासून रामेश्वरापर्यंत सर्वत्र अपार परब्रह्म ओतप्रोत कोंदाटलेले आहे. जी पलीकडेची अंतिम सीमा मानावी तिच्याही ते पलीकडे आहे. परब्रह्म एकले एक असून त्याने एकदाच सर्वांना व्यापले आहे. सर्वांना व्यापून ते सर्वांठाई राहिले आहे. परब्रह्म पावसाने भिजत नाही अथवा चिखलाने माखले जात नाही. पुरामध्ये व्याप्त असते पण पुराच्या समागमे ते वाहून जात नाही. एकाच वेळी ते सन्मुख असते, विमुखही असते, डावीकडे असते, उजवीकडेही असते, दोन्हीकडे एकच असते आणि वर खाली सर्वत्र सर्व प्राण्यांना तेच व्यापून असते. परब्रह्माने आकाशाचा डोह जणू भरून गेला आहे. पण त्यात भरती इत्यादी विकार नाहीत. तो जिकडे तिकडे अवाढव्य पसरलेला आहे. दृश्य भास नसल्यामुळे गगन एकसारखे शून्य वाटते. हा शून्यत्वाचा भासही परब्रह्मात नसतो. संत, साधू, महानुभाव तसेच देव, दानव, मानव सर्वांना फक्त परब्रह्माच्या ठाईच विसावा मिळतो. ते सर्वांच्या विश्रांतीचे एकमेव स्थान आहे. कोणत्या बाजूला परब्रह्माचा शेवट आहे, कोणीकडे त्याला कसे पाहावे हे सांगणे शक्य नाही. जे संभाव्य कोणी केलेले नाही त्याचे मोजमाप तरी कसे सांगावे? ते परब्रह्म स्थूल नाही, सूक्ष्मही नाही. ते दुसऱ्या कशासारखेही नाही. त्यास जाणण्यास ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे आणि ज्ञानदृष्टीने त्याचा साक्षात अनुभव आल्याखेरीज समाधान लाभत नाही. सर्व प्रकृतीचा निराश केल्यावरच मग निराभास परब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य होऊ शकते. मात्र त्याला वेगळेपणाने पाहू गेले तर सर्वत्र उदासवाणे आकाशच दिसेल. ब्रह्म व्यापक आहे हे तर खरेच, पण जोवर दृश्य द्वैत आहे तोवरच असे म्हणता येते. त्याच्याशी ऐक्य पावल्यावर व्यापक असा भेदच राहत नाही. एकले एक ब्रह्म उरते तर ते कोणाला व्यापणार? शब्द ब्रह्मापर्यंत पोहोचू शकत नाही. कल्पनेने त्याला कल्पिता येत नाही. त्या कल्पनेच्या अतीत असलेल्या निरंजनाला विवेकानेच ओळखावे लागते. शुद्ध साराचे श्रवण, शुद्ध प्रत्ययाचे मनन केल्याने, म्हणजे सारासार विवेकाने सार निवडून त्याचे निरंतर मनन केले की मन सहजच उन्मन होते आणि विज्ञान स्वरूप झाले की सहजच मनाचा स्वरूपात लय होतो. या साधनाचे फळ आता प्राप्त झाले आहे. या अभ्यासाने संसार सफल झाला आणि निर्गुण निश्चळ परब्रह्म अंतरी बिंबले आहे. मायेचा हिशोब चुकता झाला आहे. तत्वांचा निवाडा झाला असून साध्य जे ब्रह्म साक्षात्कार तो झाल्यावर साधनांचा ठाव उरला नाही. स्वप्नात जे जे दृश्य पाहत होतो ते जागृती येताच नाहीसे झाले. अज्ञानामुळे जी दृश्य सृष्टी सत्य वाटत होती ती आत्मानुभवामुळे मिथ्या आहे हे कळून आले. त्यामुळे ज्याचे शब्दात वर्णन करता येत नाही असे अनिर्वाच्य समाधान सहजच प्राप्त झाले. असे हे सर्व विवेकाने जाणून घ्यावे आणि त्याचा साक्षात अनुभव घेऊन खूण अंतरी बाणावी, म्हणजे अनुभव घेणारा जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार होतो. भक्तांच्या अभिमानाने दाशरथी रामांनी कृपा केली आणि त्या समर्थांच्या कृपेची वचने म्हणजेच हा दासबोध होय.
हा दासबोध ग्रंथ 20 दशकांचा असून श्रवणाद्वारे त्याचा शोध घेतल्यावर मननकर्त्या स्पष्टपणे परमार्थाचे ज्ञान होते. यात 20 दशक असून 200 समास आहेत. साधकांनी ते सावकाश वाचावेत आणि त्याचे वारंवार विशेष विवरण करावे, म्हणजे यातील मर्म कळून येईल. ग्रंथाचे स्तवन करावे म्हणतात, पण स्तवनाचे काय प्रयोजन आहे? येथे मुख्य जो स्वानुभव कथन केला आहे, या प्रत्ययाचा अनुभव स्वतः घेऊन पहावा. हा देह तर पांचभौतिक आहे, येथील कर्ता आहे अंतरात्मा. मग कवित्व प्रकार मात्र मनुष्याचा असे कशावरून? सर्व कर्तृत्व जर जगदीशाचे आहे, तर मग कवित्व तेवढे मनुष्याचे कसे? अशा अप्रमाण बोलण्याचे काय प्रयोजन? सर्व देहाचा संपूर्ण निराश केला की तत्वांचा समुदाय उडून जातो. मग तेथे कुठल्या पदार्थाला आपले म्हणावे? अशा प्रकारे विचार करण्याची आवश्यकता आहे. माणसाने उगीच भ्रमात पडून भटकू नये. यथानुक्रमे जगदीश्वराने सर्व काही केले आहे असे समजावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विमल ब्रह्मनिरूपणनाम समास 10वा समाप्त. दशक 20वा समाप्त. श्री दासबोध ग्रंथ समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.